नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, सायलीच्या पायावरील तुळशीपत्राची खूण बघितल्यानंतर पूर्णाजीसमोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य संपूर्ण सुभेदारांच्या समोर आलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पूर्णाजीने प्रतिमा आणि लहानपणीच्या तन्वीचा फोटो भिंतीवरती लावायला सांगितल्यानंतर इथे आता मधुभाऊने प्रतिमा आणि लहानपणीच्या तन्वीचा फोटो बघितल्यानंतर सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर उघडकीस आणलेलं असतं आणि प्रियाला तोंडावरती पाडलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी उलगडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे नक्की बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं आत्तापर्यंत इथे आता प्रियाने सगळ्यांना मूर्ख बनवलेलं आहे. म्हणजे तिने स्वतःच्या पायावरती तळपायावरती तुळशीपत्राची खूण, पण त्याचं तिने टॅटू तयार केलेला आहे. कारण सायलीच्या पायावरती जी काही तुळशीपत्राची खूण आहे ती खरी जन्मखूण आहे. पण आता खोटी तन्वी बनून ती आता किल्लेदारांच्या घरात आली, मग आता सुभेदारांच्या घरात आली. मग आता तुळशीपत्राची खूण जर सायलीच्या पायावरती आहे, ती कुणी बघितली तर माझ्या पायावरची तुळशीपत्राची खूण खोटी आहे सगळ्यांना कळेल. आणि रोज रोज पायावरती आता स्केच पेननी कशी काय तुळशीपत्राची खूण काढायची, म्हणून तिने जाऊन आता त्याचा टॅटूच केलेला असतो आणि सगळ्यांनाच मूर्ख बनवलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे कुणालाही तिच्यावरती संशय येत नाही. पण शेवटीला खोटं ते खोटं किती दिवस टिकून राहणार? सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य अजून कुणालाही माहिती नाही आहे. पण लवकरच हे सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे. कारण प्रेक्षकांनो, सायली इथे देवपूजा करत असते. देवपूजा करत असताना ती आपल्या ढोपरावरती बसलेली असते. तेव्हा तिचे तळपाय पूर्णाजीला दिसतात. तेव्हा पूर्णाजी बघते तर काय, तिच्या इथे आता उजव्या पायाच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे हे पूर्णाजीने बघितलेलं असतं. तेव्हा पूर्णाजी सायलीला विचारते की सायली, जरा इकडे ये गं. तुझ्या तळपायावरती जी तुळशीपत्राची खूण आहे ती कधीपासून आहे? तेव्हा सायली म्हणते की तुळशीपत्राची खूण ही माझी जन्मखूण आहे. अगदी लहानपणापासून ही खूण माझ्या पायावरती आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, लहानपणापासून? तेव्हा सायली म्हणते, हो पूर्णाजी, तुम्ही आत्ताच बघताय का? तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो, तुला माहिती आहे ना, तन्वीच्या पायावरती सुद्धा तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा सायली म्हणते, कुणाच्या? प्रियाच्या का? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, प्रिया म्हणजे तीच तन्वी आहे ना? तेव्हा सायली म्हणते, हो ती तन्वी आहे, पण प्रियाच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण तर नाही आहे, कारण मी सुद्धा तिला लहानपणापासून बघितलं आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते, हे काय बोलतेस तू? मग काय तू तिला लहानपणापासून बघितलं आहेस? अगं तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, नाही पूर्णाजी, तुळशीपत्राची खूण ही फक्त आश्रमामध्ये माझ्याच पायावरती होती. प्रियाच्या तर कधीच नव्हती. मी तिला लहानपणापासून बघितलं आहे ना, म्हणून मी एवढं खात्रीने सांगते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, हो का? पण थांब तू 1 मिनिट, तन्वीलासुद्धा बोलावते. तू तिचा तळपाय बघ, तिच्यासुद्धा तळपायावरती अशी सेम तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, पूर्णाजी खात्री करण्यासाठी प्रियाला बोलावून घेते. म्हणते की तन्वी, जरा इकडे ये गं. तेव्हा प्रिया घाबरतच येते. आता काय नवीन बॉम्ब फुटणार आहे या गोष्टीची तिला भीती वाटत असते, कारण अर्जुनने तिची वाट लावायचीच ठरवलेली असते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की तन्वी, तुझा तळपाय दाखव गं सायलीला. तेव्हा प्रिया म्हणते, का पूर्णाजी? तेव्हा इथे आता प्रिया घाबरते, कारण तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण नाही आहे हे सायलीला माहिती असतं. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, अगं सायलीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे. मला तर वाटलं होतं की फक्त तुझ्याच आहे, कारण तू नशीबवान आहेस म्हणून अशी जन्मखूण तुझ्या पायावरती आहे, पण सायलीच्यासुद्धा आहे. तेव्हा इथे प्रिया आता पाय दाखवायला सायलीला घाबरत असते. तेव्हा प्रिया आपला पाय वरती करते आणि म्हणते, हे बघ, माझ्यासुद्धा तळपायावरती सेम तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला खूपच जास्त धक्का बसतो. ती म्हणते, हे कसं शक्य आहे? तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण कधीच नव्हती. तेव्हा सायली म्हणते, प्रिया, हे काय बोलतेस तू? ही खरंच तुळशीपत्राची खूण आहे का? तुला माहिती आहे का, ज्या वेळेला आश्रमामध्ये असताना मी माझ्या पायामध्ये पूर्णाजीने मला पैंजण आणले होते. खोटे होते, पण तरीसुद्धा मला ते आणले होते. मी ते माझ्या पायामध्ये घालत असताना तू विचारलं होतंस की तुझ्या ह्या तळपायावरती काय आहे?
तेव्हा मी तुला म्हणाले होते की तुळशीपत्राची खूण आहे ती माझी जन्मखूण आहे असं मी तुला म्हणाले होते. बरोबर की चूक? तुला कदाचित आठवत नसेल पण मला आठवतं आहे. मग तेव्हा तू म्हणाली होतीस की काही लागलं आहे का? मी म्हणाले काही लागलं नाही आहे, ती तुळशीपत्राची खूण आहे. पण तेव्हा तू मला कधीच म्हणाली नाहीस की तुझ्यासुद्धा तुळशीपत्राची खूण सेम पायावरती आहे. आणि मी जेव्हा तुझे पाय बघितलेत, तुझ्या तर तळपायावरती कुठल्याही प्रकारची खूणच नाही आहे. खूण काय तीळसुद्धा नाही आहे. मला माहिती आहे ना, मी बरोबर ओळखते तुला. तेव्हा इथे प्रिया म्हणते, खरंच अगं तुलाच आठवत नसेल माझ्या तळपायावरती खूण आहे. सायली म्हणते की तुला काय वाटलं मी गोष्टी इथे विसरते? कारण मी खोटं नाही बोलत ना, त्यासाठी गोष्टी विसरायला. जे काही आहे ते खरं आणि तोंडावरती. तुझ्या तळपायावरती कधीच खूण नव्हती. ही कशी काय आली अचानकपणे? तेव्हा इथे प्रिया आता काय बोलावं तिला कळत नसतं. ती म्हणते, पूर्णाजी बघतेस ना, हिला काय माहिती आहे, माझ्या तळपायावरती तर ही जन्मखूण लहानपणापासून आहे. हो की नाही गं पूर्णाजी? तेव्हा सायलीला आता प्रियाच्या या बोलण्यावरती खूप संशय आलेला असतो. ते म्हणते की प्रियाच्या तळपायावरती कधीच खूण नव्हती. तेव्हा इथे सायली म्हणते ठीक आहे. त्यानंतरला सायली हे सगळं अर्जुनला सांगते. अर्जुनला म्हणते, अहो तुम्हाला माहिती आहे का त्या प्रियाच्या पायावरती काय तुळशीपत्राची खूण आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, तन्वीच्या तळपायावरती आहे. तेव्हा अर्जुन विचारतो, का मिसेस सायली तुम्ही का विचारताय? तेव्हा सायली म्हणते, अहो माझ्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे, पण त्या प्रियाच्या कधीच नव्हती. आश्रमामध्ये मी तिला अगदी व्यवस्थित बघितलं आहे, लहानपणापासून बघत आली आहे ना. तिच्या तळपायावरती कधीच खूण नाही आहे, माझ्या तळपायावरती आहे. अहो मधुभाऊंनी जे रजिस्टर मेंटेन केलं आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा कुठे तीळ आहे, कुठे जन्मखूण आहे, हे सगळं मधुभाऊंनी आमच्या नावाच्या पुढे लिहून ठेवलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा, तिच्या कुठल्याही भागावरती अशी जन्मखूण नाहीच आहे. तळपायावर तर अजिबातच नाही, फक्त माझ्याच तळपायावरती अशी जन्मखूण आहे. रजिस्टरमध्ये सुद्धा बघा तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण तुमच्या तळपायावरती जन्मखूण कशी काय? हे तर फक्त तन्वीच्याच आहे. आणि जर मिसेस सायली तुम्ही म्हणताय तसं, जर प्रियाच्या तळपायावरती कधीच खूण नव्हती, मी सुद्धा बघितली होती, चैतन्याने सुद्धा बघितली होती, मग आता अचानकपणे ती कुठून आली? तेव्हा इथे प्रिया म्हणते की आता माझ्यावरती कुणाला संशय तर आला नसेल ना. ती खूप घाबरलेली असते. पण सायलीला मात्र आता हे सगळं गुपित तिचं कळलेलं असतं. सायली म्हणते, अहो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? प्रिया खरी तन्वी नाही आहे का? ती खोटं बोलते असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? तेव्हा अर्जुन म्हणतो, अगदीच. आणि मी तर म्हणतो की जर तुमच्या तळपायावरती ही जन्मखूण आहे, तर कदाचित तुम्हीसुद्धा तन्वी असूच शकता. हां. तेव्हा इथे सायली म्हणते, हो असं खरंच होऊ शकतं का? तेव्हा अर्जुन म्हणतो, का नाही होणार? तुम्हाला तेव्हाचं जरी काही आठवत नसलं तरीसुद्धा तुम्ही ज्या तारखेला भेटलात ती माझ्या वाढदिवसाची तारीख, आणि मधुभाऊ त्याच तारखेला तुमचाही वाढदिवस साजरा करतात, कारण तुम्ही त्या दिवशी त्यांना भेटलात म्हणून. त्यानंतर तुमच्या तळपायावरती असलेली ही तुळशीपत्राची जन्मखूण तुम्ही बरोबर प्रतिमातेला घरी घेऊन येणं, त्याचबरोबर प्रतिमात्यांचं आणि तुमचं बॉन्डिंग इथे आई आणि मुलीचं वाटतं. तसं तन्वीबरोबर प्रतिमात्याचं बॉन्डिंगसुद्धा नाही आहे. बरोबर की नाही? जे प्रतिमा आत्यामध्ये गुण आहेत, जे स्वभाव गुण आहेत, चांगुलपणा, प्रेमळपणा, जिव्हाळा, स्वयंपाक बनवणं असू दे, रांगोळी काढणं असू दे, सण तिवार साजरं करणं असू दे, हे सगळं तुम्ही अगदी हुबेहूब प्रतिमा आत्यासारखं करता. सगळ्यांची माया दया आहे तुम्हाला. मग हे जे प्रतिमा आत्याचे गुण आहेत ते सगळे तुमच्यामध्ये कसे काय आले? आणि प्रियामध्ये त्यातला एकसुद्धा गुण कसा नाही आहे? मला तर अजिबात कधी कधी वाटत नाही की ती प्रिया आपल्या प्रतिमा आत्याची मुलगी असू शकते. मला तर संशय आहे. मला असंच वाटतं की तुम्हीच कदाचित प्रतिमा आत्याची मुलगी नाही ना. तेव्हा इथे सायली आता विचारातच पडलेली असते, कारण तुमच्याबद्दल कुणाला काही माहितीच नाही आहे. तुम्हालासुद्धा लहानपणीचं काही आठवत नाही, हो की नाही? तेव्हा सायली म्हणते, हो मला तर काहीच आठवत नाही आहे. माझं खरं नाव काय होतं ते सुद्धा मला आठवत नाही. सायली हे नाव मला मधुभाऊंनी दिलं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता पूर्णाजी सगळ्यांना म्हणत असते की इथे माझ्या प्रतिमाचा फोटो होता, लहानपणीच्या तन्वीचा फोटो होता, कुठे गेला तो? तेव्हा सायली म्हणते, पूर्णाई तो फोटो आहे ना, त्याचं मागे जे अडकवायचं असतं ना ते तुटलं, त्याच्यामुळे ती फ्रेम खाली पडली होती, तेव्हा ती बनवायला द्यायला हवी. पूर्णाजी म्हणते की लवकरात लवकर बनवून आणा आणि त्या ठिकाणी ती फ्रेम लावा. तेव्हा इथे सायली म्हणते, ठीक आहे, आजच ते काम होऊन जाईल. सायली आता प्रतिमा आणि लहानपणीच्या तन्वीचा जो फोटो असतो तो तिने आता व्यवस्थित करायला दिलेला असतो. तो फोटो नीट करून संध्याकाळी आल्यानंतर सायली तो व्यवस्थित क्लीन करते आणि त्या ठिकाणी लावते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता मधुभाऊ तिथे येतात. मधुभाऊ बघतात तर काय, घरामध्ये सायलीनेच बोलावलेलं असतं,
मधुभाऊ, रूममध्ये बसून बसून तुम्हाला कंटाळा आला असेल ना, या बरं तुम्ही आता बसा हॉलमध्ये, गप्पा मारा आमच्याजवळ. मधुभाऊंना बरोबर वाटत नसतं, कारण घरातल्या लोकांना इथे आता मधुभाऊ तिथे आलेले काहींना आवडलेलं नसतं. आणि त्याचबरोबर प्रियाने त्यांच्यावरती जो काही हार चोरण्याचा आरोप केला होता त्याच्यानंतर मधुभाऊंना थोडंसं ऑकवर्ड वाटत असतं. तरीसुद्धा इथे सायली मधुभाऊंना हॉलमध्ये बोलावते. मधुभाऊ आलेले असतात आणि इथे बघता बघता मधुभाऊंची नजर प्रतिमा आत्याच्या फोटोकडे जाते आणि ते शेजारी बघतात तर एक लहान मुलगी असते. मधुभाऊंचे डोळेच मोठे होतात, कारण तो फोटो बघितल्यानंतर मधुभाऊंना आपली लहानपणीची छोटीशी सायली आठवते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की सायली, अगं हे काय गं? मधुभाऊंना इतका मोठा धक्का बसतो की त्यांना काही कळतच नाही, कारण प्रतिमाजवळ जी मुलगी आहे ती लहानपणीची तन्वी आहे, म्हणजे ती सायली आहे, हे मधुभाऊंना माहिती आहे. बाकी जरी कुणाला काही माहिती नसलं तरीसुद्धा मधुभाऊंना तर माहिती आहे ना की लहानपणीची सायली म्हणजे ही नक्की कोण, तर ती तन्वी आहे. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, अगं साऊ बाळा, हा फोटो प्रतिमा आत्यांजवळ जो फोटो आहे त्या मुलीचा, ती कोण आहे? तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ असं काय करताय? अहो तो तन्वीचा फोटो आहे ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, सायली अगं काय बोलतेस काय तू? आपण सगळेजण एकत्रच आश्रमामध्ये राहत होतो ना. तेव्हा सायली म्हणते, हो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगं तुला आठवत नाही का, ती तूच आहेस. तेव्हा इथे सायली म्हणते, मधुभाऊ काय बोलताय काय तुम्ही? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो मग, अगं तो जो फोटो आहे ना प्रतिमा आत्यांच्या जवळ त्या मुलीचा, अगं ती तू आहेस, लहानपणीची माझी साऊ. तेव्हा प्रेक्षकांनो सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा पूर्णाजी म्हणते, हे काय बोलताय काय तुम्ही? अहो ती आमची तन्वी आहे. मधुभाऊ म्हणतात, माफ करा अन्नपूर्णा मॅडम, मीच या मुलींना लहानाचं मोठं केलं आहे ना. माझ्यावरती तिने खोटा आरोप जरी केला असला ना विलासच्या खुनाचा, तरीसुद्धा मी माझ्या मुलांना व्यवस्थित ओळखतो. ही माझी सायली आहे लहानपणीची, ही प्रिया नाहीच आहे. प्रिया लहानपणी अशी कुठे दिसायची, ती तर एकदम वेगळी दिसायची. ही सालस गोंडस सुस्वभावी माझी साऊ आहे. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही मधुभाऊ? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मी माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो, जे आता जिवंत नाही आहे, ही माझी सायली आहे, तन्वी नाही. तुमची तन्वी कशी काही असू शकते? आणि जर माझी साऊ आहे तर ती प्रतिमाताईंसोबत कशी काय? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मधुभाऊंना कळलेलं असतं की याचा अर्थ माझी साऊ हीच तर खरी तन्वी नाही ना, म्हणूनच ती प्रतिमा आत्यांच्या जवळ आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळ्यांच्या चेहऱ्याचे रंगच उडालेले असतात. म्हणजे आत्तापर्यंत आपण जिला सायली समजतोय, जी एक अनाथ मुलगी आहे, आणि ज्या मुलीला आपण तन्वी म्हणून डोक्यावरती बसवले ती तन्वीच नाही आहे, हे आता सत्य सगळ्या सुभेदारांना कळलेलं असतं. तेव्हा प्रताप काका म्हणतात, काय म्हणताय काय तुम्ही मधुभाऊ? तुम्हाला काय बोलायचं आहे? म्हणजे ही जी मुलगी आहे प्रतिमाबरोबर ती सायली आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, मला तेच तर म्हणायचं आहे ना. म्हणूनच मी जेव्हा माझ्या साऊचा फोटो बघितला आणि मी त्या प्रियाला विचारायला गेलो की माझ्या साऊचा फोटो कुठे आहे, तेव्हा ती माझ्याबरोबर भांडली. तिने माझ्या साऊचा फोटो मला दाखवला नाही, तिने तो लपून ठेवला. आणि जर मी तिला विचारायला गेलो तर तिने माझ्यावरती खोटे नाटे आरोप केले. तिने कांगावा केला, रडायला लागली, माझ्यावरती नको नको ते आरोप केले, आणि त्याचबरोबर फोटोसुद्धा लपून ठेवला. आणि मी शांत राहायला हवं, मी गप्प बसायला हवं, तिला प्रश्न विचारायला नको, म्हणून माझ्यावरती चोरीचा आरोप करून मोकळी झाली. आणि तुम्हाला सगळ्यांनासुद्धा ते खरंच वाटलं, बरोबर की नाही? पण मी तिच्या रूममध्ये माझ्या लहानपणीच्या साऊचा फोटो बघितला होता, म्हणून मी तिला जाब विचारायला गेलो होतो, ज्या माझ्या साऊजवळ तू कधी नीट बोलली नाहीस, तिचा फोटो तुझ्याकडे काय करतोय? तर तिने मलाच गप्प केलं. तेव्हा इथे सगळेजण आता प्रियाला बाहेर बोलावतात आणि विचारतात, मधुभाऊ बोलतायत ते खरं आहे? हा फोटो तुझा नाही आहे, ही सायली आहे का? तेव्हा प्रिया म्हणते, नाही नाही पूर्णाजी, मधुभाऊ खोटं बोलतायत. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, अगं प्रिया किती खोटं बोलशील, किती गं, किती खालच्या पातळीला जाशील? तेव्हा इथे मी कितीतरी पुरावे देऊ शकतो की ही माझी सायलीच आहे. हा फक्त एक फोटो नाही आहे माझ्याकडे, तिच्या कितीतरी आठवणी आहेत. लहानपणीच्या सर्व आठवणी मी जपून ठेवल्या होत्या. आता मला कळते की माझ्या सायलीचं गाठोडं अचानकपणे गायब कसं काय झालं, असा प्रश्न आता मधुभाऊने उपस्थित केलेला असतो. आणि सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की फोटोमध्ये प्रतिमाताईंबरोबर जी मुलगी आहे ती प्रिया नाही आहे,
ती माझी लहानपणीची साऊच आहे आणि साऊ जर ती असेल तर तीच तुमची खरी तन्वी आहे. अशा खूप मोठ्या सत्याचा उलगडा मधुभाऊंनी संपूर्ण सुभेदार कुटुंबाच्या समोर केलेला असतो. त्यामुळे आता लवकरच अर्जुन, रविराज काका सगळेजण मिळून या गोष्टीची शहानिशा करणार की खरोखर तन्वी कोण आहे. जर इथे प्रिया आता खोटं बोलत असेल तर तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं आता अर्जुनने तर ठणकावून सांगितलेलं असतं. या सत्याचा उलगडा मधुभाऊंनी सगळ्यांसमोरच केलेला असतो.